ठीक आहे. चला काय ते लिहून ठेवा करेक्शन आणि सरांना दाखवा जाताना सर करेक्ट करतात. ठीक आहे. आणखीन एक पाहिजे. किती नंबर? 8चं सीच पाहिजे ना. 8 क्वेश्चन नंबर 8चं सीच पाहिजे. दुसरं दिलंय काय आन्सर? सेकंड दिले सी. सी बरोबर. ते पण एक असेल. एवढे 4च काहीतरी करेक्शन होत्या. क्वेश्चन नंबर 8चं सी. ठीक आहे. ते जाताना चेंज करून द्या. सर चेंज करतात मार्क्स. बाकी सगळं आहे ते बरोबर आहे. काल घेतले डाऊट्स. तो होता घरी. ओके. 4च करेक्शन होत्या. सरांना पाठवते मी करेक्शन. चलो आपण चालू करायचा. कालचे लेक्चर बघितले का? तर श्रेष्ठ बघितलं. तू बघितले लेक्चर? ठीक आहे. चलो बात. सगळे ऑनलाईन आज. बाकीचे कुठ गेले मग? भक्ती काय आजारी पडली काय? सावंत दिसन झाली. भक्ती मार्क्स वाढले पाहिजे ना. भक्ती नेक्स्ट टाइम मार्क वाढले पाहिजेत. वेक्टर कम्प्लीट करून घ्या आणि युनिट पण होते का बघा. काय राहू दिलं? चालू केलं का? हा तर टीच केल्यावर करा ना. हा झाल्यावर कम्प्लीट करा. ठीक आहे. चला क्रॉसच बघायचा आज. क्रॉस मध्ये काल काय काय झालंय? काल एकच पार्ट झालाय फक्त. हाऊ टू फाइंड आउट डायरेक्शन. ओके. मग डायरेक्शन फाइंड आउट करायचा रूल कोणता? राईट हँड रूल. राईट हँड स्क्रू रूल. त्याला बोलायचं राईट हँड स्क्रू रूल. ठीक आहे. स्क्रू पण फिरवला तरी चालतंय. काही क्वेश्चन्स मध्ये काय म्हणले? स्क्रू फिरवला तरी चालते. मग स्क्रू कसा फिरवायचा? राईट हँडेड स्क्रू. स्क्रू म्हणजे कोणते स्क्रू? बा इथं कुठेतरी आहे का असेल स्क्रू. ते इथं स्क्रू आहे बघा. हे स्क्रू आहे. मग हे स्क्रू कसं आहे? असा राईट हँडला फिरवला की ते आत जाते. स्क्रू कसा आहे? असा गोल फिरवला, असा गोल फिरवला की आत जाते. काही लेफ्ट हँडेड पण स्क्रू असतात. हे राईट हँडेड स्क्रू आहे. असा गोल फिरवला की आत जाते. डब्याचं टोपण पण बघा एकच असते ना. राईट हँडेड स्क्रू असतात मोस्ट ऑफ द टाइम. फक्त माझा पेनच आहे लेफ्ट हँडेड. ते पण त्यात इंक आहे त्यात. मग हे पेनच फक्त लेफ्ट हँडेड आहे. उलट काम करते. हे असं उलट इकडे फिरवायला लागतं. इकडे फिरवलं की निघतंय. नाहीतर बाकी इकडे फिरवलं की बसते. माझा एकच पेन उलटा काम करते. असा फिरवला की हे ओपन होतंय. हे लेफ्ट हँडेड स्क्रू आहे. आणि बाकी बॉटल बघा आता. असा फिरवला की बॉटल निघत नाही. हे निघते असा फिरवला तर. असा फिरवला तर निघते. कळालं का बाया? बाहेर निघला. आणि असा फिरवला तर बसाला आता. कळते? हे उलटा स्क्रू आहे. हे रेग्युलर नसतात असे स्क्रू. हे चुकून कुठेतरी असतात. हे राईट हँडेड आहे. असा इकडे निघाला असा निघाला. कळतं ना? त्याच्यापेक्षा उलट काम करायला. आणि असा फिरवला तर आत चालला. हे राईट हँडेड स्क्रू आहे. मग राईट हँडेड स्क्रूचं काहीतरी दिलेलं आहे रूल. म्हणजे स्क्रू फिरवायचा फ्रॉम फर्स्ट व्हेक्टर टू सेकंड व्हेक्टर. ज्या बाजूला स्क्रू जाते ते व्हेक्टर प्रोडक्टची डायरेक्शन आहे. आणि त्याच्यापेक्षा सोपं राईट हँडनच होते का? म्हणजे 2 रूल्स आपण लर्न करायचे. काय तेच रूल आहे फक्त स्क्रू म्हटले तिथे. मग आपण फिंगर कशा टर्न करायच्या? फ्रॉम फर्स्ट व्हेक्टर टू सेकंड व्हेक्टर. इफ वी टर्न फिंगर्स फ्रॉम फर्स्ट व्हेक्टर टू सेकंड व्हेक्टर, थंब गोज इन द डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. असं होतं. ठीक आहे. चलो वैष्णवी किती लेट? मग क्रॉस प्रोडक्ट त्यात हेडिंग लिहा त्याला. राईट हँड स्क्रू रूल. राईट हँड स्क्रू रूल. ओके. महिला काय कसा करायचा?
फिंगर्स ऑफ राईट हँड, फिंगर्स ऑफ राईट हँड, लिहून घ्या, लॉ लिहून घ्या. राईट हँड स्क्रू रूल. फिंगर्स ऑफ राईट हँड, fingers of right hand should be rotated from first vector to second vector. Fingers of right hand should be rotated from first vector to second vector. Fingers of right hand should be rotated from first vector to second vector. Then stretched thumb shows direction of vector product. Then stretched thumb shows direction of vector product. Then stretched thumb shows direction of vector product. ठीक आहे, डायरेक्शन काढता येईल का? येईल. चला घरी प्रॅक्टिस केली का परत आदिती? यायले काय जमाले परत काय? बा एक दोनच एक्झाम्पल्स करू परत. बा बाकीच्यांनी घरी प्रॅक्टिस केला का नाही? वेक्टर प्रोडक्टची डायरेक्शन ची प्रॅक्टिस घरी केला का नाही बाकीचे? चला परत एकदा रिपीट करू, एक दोन एक्झाम्पल्स करूया फक्त. बा सपोज इफ P bar is in this direction, left direction. If P bar is in left direction and Q bar is cross, if P bar is towards left and Q bar is cross, then direction of P bar cross P bar cross Q bar. चला ट्राय करून बघायची डायरेक्शन कशी. डायरेक्शन ऑफ P bar क्रॉस Q bar. बा कसं आहे ते बा डाऊनवर्ड. बर बाकीचे बोला. फिंगर्स कशा टर्न व्हायला? बा आदिती बघ जरा, तिला एकदा यायला का? यायला फिंगर डाऊनवर्ड. थंब एकदम स्ट्रेच ठेवायचा. थंब कधी कधी काय व्हायला? चलो थंब एकदम कसा ठेवायचा? स्ट्रेच्ड. थंब कसा ठेवायचा ओमकार? एकदम स्ट्रेच्ड. कसा? हे तुम्हाला पेन्स पकडायची पण गरज नाही, एकदा प्रॅक्टिस झाली की विदाउट पेन पण येते. मग कसा? दिस वेक्टर इज टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, P वेक्टर इज टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड अँड Q वेक्टर इज क्रॉस. मग कसा? राईट हँड इकडून इकडे. मग थंब कसा झाला? असं झाला. या बाजून केलं, थंब झाला डाऊनवर्ड. ठीक आहे, व्हेरी गुड. चलो आणखीन एक बघू आपण. समजा असं केलं, अपवर्ड आहे ए बार, त्याचं डाऊनवर्ड येत आहे. त्याचं लिहून ठेवायचं, लिहून ठेवा नोटबुक मध्ये डाऊनवर्ड. ए बार आहे असा आणि बी बार कसा आहे? बी बार आहे समजा डॉट, तर बी बार क्रॉस ए बार. तसं उलट कसं फिरवते? उलट फिरवता येईल, उलट नाही फिरवणार. कसा? कसा? फिंगर्स फिरवून दाखव मला. तू बी कडून ए कडे फिंगर्स फिरव. बरोबर केले. जरा फक्त तू ए कडून बी कडे फिरव. जरा 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 मिस्टेक. हा चालतंय. कसा? नाही तुझं नाही, त्याला म्हटलं मी. चालतंय. एक मिनिट आलं. नाही तस जमत नाही, तस जमत नाही. हँड थंब ठेवायचा सेंटरवर, थंब सेंटरवर ठेवायचा. थंब सेंटरवर पाहिजे. चला कोणत्या डायरेक्शनला आलं बा? बोला धनश्री, मागचं बरोबर आलं होतं, येईना झालंय.
बरोबर आहे अंजली चारुदत्त, बरोबर आहे. कसा कुठून कुठे फिंगर्स फिरवल्या, ए कडून बी कडे फिरवली, वर ए आहे ना, दोघे तू पण तसंच केली पहिला, ए वरती आहे, बी बाहेर आहे, मग ए कडून बी कडे फिरवला, ए कडून बी कडे नाही, मला पाहिजे बी क्रॉस ए, बी कडून ए कडे फिरवायच्या, बरोबर. कसं त्याच्या बरोबर उलट येते, मग त्याच्या बरोबर ऑपोजिट डायरेक्शन येणार, होतंय का बा, हँड प्लेस करा, तसं होतच नाही, हँड तसं कसं होईल, ते ए कडून बी कडेच फिरवायला, ए कडून बी कडे चालला, कसं होतंय बा हे असं झाला ए टू बी, हे ए क्रॉस बी ची डायरेक्शन आहे, राईट, मग याची डायरेक्शन असं करायला लागतं, कळते ना, हे असं जमत नाही, असं जमत नाही, असं नाही करणार, हँड पुढे प्लेस करायचा, मी इथं प्लेस करायचं नाही म्हणतोय, बघा ऑनलाईन पण बघा, हँड इथं नाही प्लेस करायचा, हँड शुड बी प्लेस्ड ऍट द ओरिजिन ऑफ बोथ द वेक्टर्स, मग इथं कोणीच वेक्टर नाही आणि इथून कसं हँड फिरवणार नाही, कळते ना, हँड इथं येऊन तुम्हाला वाटायला की हे बी आहे आणि हे ए आहे, ह्या बी कडून ए कडे मग फिंगर्स फिरायला असं वाटायला तुम्हाला, हे बी आहे हे ए आहे, ह्या बी कडून ए कडे फिंगर्स फिरायला, नाही नाही नाही, हँड पाहिजे इथं, मग इथं हँड असला तर बा इथं तर कोणीच नाही, इथं कशाला नेला हँड, मला फिरवायचा असा, कळतं ना, थंब ठेवा इथं, या इथं थंब पाहिजे असं समजा, ते थंब पाहिजे, मग याच्याकडून इकडे फिंगर्स फिरवलं, बी टू ए, राईट ना, मग कसं आहे ते टुवर्ड्स लेफ्ट आहे, राईट. चलो याला प्रॅक्टिस करा, हे लिहून ठेवा, प्रॅक्टिस करा घरी, नोटबुक साठी फिंगर्सचं टर्न थोडस चेंज होऊ शकते, हा हे लिहा एक्झाम्पल, हे पण लिहा, काल डायरेक्शनचेच केलेत ना एक्झाम्पल्स आपण, हा रूल लिहिला ना, रूलच्या खाली पण लिहा, डायरेक्शन ऑफ बी क्रॉस ए इज लेफ्टवर्ड. वैष्णवी पेपर दिला नाही का आज, संडेचा यावेळेचा पेपर दिला नाही का, वैष्णवी थोरात पेपर दिला नाही का, फोन पण उचलन झाली काय नाही, भैया बरोबर बोलायचं होतं मला, खूप अभ्यास करायला म्हणून सांगायचं आहे, पण तू तर फोनच उचलन झाली, ओके ओके ठीक आहे, द्या, बोला काय श्रेयश काय म्हणाला, कोणता, होय इम्पॉर्टंट आहे ना, डायरेक्शन, डायरेक्शन सुपर इम्पॉर्टंट आहे, डायरेक्शन वेक्टर प्रोडक्टची डायरेक्शन एकदम सुपर इम्पॉर्टंट आहे, याच्यावर किती चॅप्टर डिपेंडेंट आहेत, तुमचं ते हे आहे का, 10th ला पण झालं होतं ऑलरेडी, मी सांगितलं होतं 10th ला पण 3-4 जणांना शिकवलंय, काय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड अँड फ्लेमिंग्स राईट हँड, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड अँड राईट हँड कुठून आले, याच्यावरून तर आले, वेक्टर प्रोडक्टच्या रूल वरून आलेत ते, कधी हे जर अप्लाय करायला आलं तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड राईट मध्ये पण बरंच फायदा होते, मग तिथं पण अप्लाय करायला असंच आहे, ऍक्च्युली लेफ्ट हँड रूल राईट हँड रूल आले त्याच्यापासून, क्रॉस प्रोडक्ट वरूनच आले ते, बेसिक त्याचं क्रॉसच आहे, त्याला सोपं करण्यासाठी असं केलेलं आहे ते, त्याला सिंपल करण्यासाठी फ्लेमिंग्स असा केलाय, ठीक आहे. चलो मग नेक्स्ट पहा, नेक्स्ट आता तिथं जे लॉ बघितले, आता जे मी टीच करणार आहे ते जास्त इम्पॉर्टंट नाही, आतापर्यंत व्हेक्टर प्रोडक्टचा जितका पार्ट झालाय ते एकदम इम्पॉर्टंट होता, त्यातलं डायरेक्शन तर आणखीन इम्पॉर्टंट, कारण ते डिफिकल्ट आहे, जरा डोक्याला ताप देते, पण प्रॅक्टिस करा त्याची. चलो नेक्स्ट ला प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट, चलो नेक्स्ट लिखो क्या है, प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट, प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट, त्यातलं नंबर 1 काय, इट गिव्स वेक्टर क्वांटिटी, हे तर आपल्याला माहितीच आहे, इट गिव्स वेक्टर क्वांटिटी, प्रॉपर्टी नंबर 1 इट गिव्स वेक्टर क्वांटिटी,
प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट, इट गिव्स वेक्टर क्वांटिटी. वेक्टर प्रोडक्ट केला की कोणती क्वांटिटी भेटणार? वेक्टर क्वांटिटी भेटणार, राईट. नेक्स्ट, इट डज नॉट फॉलो कम्युटेटिव्ह लॉ. इट डज नॉट फॉलो commutative law. It does not follow commutative law. कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करत नाही याचा मिनिंग काय आहे? फर्स्ट डेलाच मी सांगितलं होतं. काय मिनिंग याचा? बोला. कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करत नाही मीन्स ऑर्डर कॅनॉट बी चेंज्ड. ऑर्डर कॅनॉट बी चेंज. ए क्रॉस बी अँड बी क्रॉस ए, A cross B and B cross A both are not same. इथं काय आला होता? मायनस. मायनसचा मिनिंग काय? मायनसचा मिनिंग काय? इन वेक्टर मायनस कम्स फॉर डायरेक्शन. आय आणि मायनसचा आय, काय फरक आहे याच्यामध्ये? डिफरन्स बिटवीन दीज टू इज इन द डायरेक्शन. आय इज इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, मायनस आय इज इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. डिफरन्स कशामध्ये? डायरेक्शन. बाकी मॅग्निट्यूड दोघांचं काय? सेम आहे. मॅग्निट्यूड ऑफ दिस इज ऑल्सो वन, मॅग्निट्यूड ऑफ दिस इज ऑल्सो वन. मग याच्यात पण मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी अँड बी क्रॉस ए बोथ हॅव सेम मॅग्निट्यूड बट देअर डायरेक्शन्स आर ऑपोजिट, म्हणून काय आला? मायनस. मग कम्युटेटिव्ह फॉलो करते का हे लॉ? कम्युटेटिव्ह म्हणजे ऑर्डर कॅन बी चेंज. ऑर्डर चेंज करता येते का? नाही. डायरेक्शन चेंज होते. समजा हे ए आहे आणि हे बी आहे. ओके, ही स्केल ए आहे आणि व्हाईट स्केल बी आहे. ए बी, ए क्रॉस बी कसा आहे ते मला सांगा. डायरेक्शन ए बी, ए क्रॉस बी डायरेक्शन बोला कशी येते? क्रॉस डॉट, दिस इज अप, दिस इज राईट. बोला कसा? ए टू बी, फिंगर्स फिरवा. इथं हँड इमॅजिन करायचा, इथं हँड इमॅजिन करायचा आणि ए टू बी फिंगर्स फिरवा. ए क्रॉस बी मला पाहिजे. बरोबर बरोबर, वैष्णवी करेक्ट आहे. दिस इज ए. कसा कसा? नाही नाही, आता हँड बरोबर जमा, तिला तिला बरोबर आला बा. हा कर, सरळ ठेवा. व्हर्टिकल हे चालला वेक्टर, रूफ कडे चालला. तुझं ते बघ पेंट कसं चालला. रूफ कडे कर बरोबर त्याला. मग फर्स्ट कोणता आहे? ए. इकडे फिंगर्स पाहिजे, पेन्सिल कडे पाहिजेत पहिला फिंगर्स. हा तिकडून इकडे फिरव. हा मग तुझ्याकडे जाणार, थंब तुझ्याकडे येते. कधी तुम्हाला कसं करायला लागते? असं केलं तर सोपं जाते. इकडे या बाजूला केलं, थोडं लांब नेला बॉडी पासून. इकडे जवळ म्हटलं की हे टर्न मारत नाही, हे हँड वाकडे व्हायला चालू होते. इकडे बाजूला नेलात की हँड बरोबर काम करते. असा कधी ए टू बी. इथे समोर आणलात तर मग हे टिल्ट मारायला चालू करते. इथे रिस्ट होत नाही, टिल्ट होत नाही. ए टू बी, बरोबर ना? ए टू बी. मग ए क्रॉस बी कसा आहे? डॉट. बरोबर. ए क्रॉस बी बरोबर चालू होतात. ए क्रॉस बी इज डॉट कमिंग आउट ऑफ द बोर्ड and B cross A is going inside the board. So both A cross B and B cross A both have same magnitude. याचं पण AB sin theta, त्याचं पण BA sin theta. काय फरक पडते? काय फरक पडत नाही. Only A cross B is out of the board and B cross A is in the board. फक्त कशामध्ये फरक आहे? डायरेक्शन मध्ये. मॅग्निट्यूड तर दोघांची काय? सेम सेम, राईट. चलो, डज नॉट फॉलो कम्युटेटिव्ह लॉ केला त्याच्या खाली. A cross B इज इक्वल टू मायनस बी बार क्रॉस ए बार. असं लिहिलं तरी असं पण लिहिलेलं असते काही ठिकाणी. ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. ठीक आहे. चलो नंबर 3 बघा. नंबर 3, इट फॉलोज. चलो नंबर 3 प्रॉपर्टी. It follows distributive law of vector multiplication. असं आहे. It follows distributive law of multiplication. It follows distributive law of multiplication. A bar cross बी बार प्लस सी बार. चला याचं एक्सपान्शन कसं होतंय? मग सिंपल आहे. विंडो ओपन करा. याचं एक्सपान्शन कसं होतंय? याचं ए बार क्रॉस बी बार
प्लसचा प्लस आला, आणखीन कसा ए बार क्रॉस सी बार, बरोबर. ए बार ऑर्डर चेंज नाही आहे, हा ए समोर आहे तर समोर ठेवायचा. समजा असा असता केशव, बघा सगळे ऑनलाईन बघा, एक मिनिट बघा. समजा ऑर्डर अशी केली असती, मी असा लिहिला बी प्लस सी क्रॉस ए, इकडून क्रॉस असेल तर इकडूनच क्रॉस ठेवायचा, कारण क्रॉस मध्ये काय डॉट मध्ये डायरेक्शन चेंज केला उलटा सुलटा तर फरक पडत नाही. क्रॉस मध्ये ऑर्डर मॅटर्स. मग इफ ए इज इन फ्रंट, मग ए फ्रंटलाच ठेवायचा, ए रिअर साइडला आहे तर बॅक साइडलाच ठेवायचं त्याला. मग कसा होतं हे सांगा, बी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस ए बार, कळलं ना. ज्या ऑर्डर मध्ये त्याच ऑर्डर मध्ये ठेवायचं. चलो घ्या लिहून. पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉलो करते, हा लॉ फॉलो होते. सेम सेम सगळं सेम मॅच. असणार रे, असं कसं नसणार. मॅथ्स मधला वेक्टर आणि फिजिक्स मधला वेक्टर डिफरंट कसा असतात. सेम सेम आहे, मॅथ्स मधलंच आहे. ऍक्च्युली मॅथ्सचाच टॉपिक, आपला टॉपिकच नाही. फक्त काही बुक्स मध्ये पण नाही. एनसीईआरटी ओपन केला तर कदाचित नसेल, मॅथमॅटिकल टूल्स मध्ये असेल, एररलेस मध्ये आहे, डीसी पांडे मध्ये आहे, काही बुक्स मध्ये नाहीच, ते चॅप्टरच नाही. मॅथ्सचं चॅप्टर आहे, सेम आहे. मॅथ्स मध्ये असाच चॅप्टर असणार. चलो हे क्लिअर. नंबर 3. नंबर 4 ला, नंबर 4 ला सेल्फ क्रॉस प्रोडक्ट. नंबर 4 is self क्रॉस प्रोडक्ट. बोला सेल्फ क्रॉस प्रोडक्ट किती येईल मग. ए बार क्रॉस ए बार, तुम्हीच सांगा मला किती. ए बार क्रॉस ए बार किती, ए इंटू, बोला बोला त्याला जरा, ए इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. दोघांच्यात अँगल किती आहे, किती. ए इकडेच असेल आणि ए दुसरा ते पण याच बाजूला असणार ना. सो अँगल बिटवीन देम इज कॉस. कुठला रे, काय म्हणता रे, काय बघत नाहीत काय नाही. क्रॉस प्रोडक्ट चालू आहे. मग अँगल किती 0. मग ए इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. मग अँगल किती त्याच्यातला 0. मग साइन ऑफ 0 किती 0. सो सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज 0. मग सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज 0. मग आय क्रॉस आय किती 0. जे क्रॉस जे 0. के क्रॉस के 0. सगळे 0. चलो नेक्स्ट फिफ्थ प्रॉपर्टी. आय क्रॉस जे हे किती येते मला सांगा. आय क्रॉस जे, आय ची व्हॅल्यू किती 1. बघा आय क्रॉस जे कराल ना फिफ्थ प्रॉपर्टी मध्ये. आता डिफरंट वेक्टर्सचा, युनिट वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट चालू आहे. मग आय चं मॅग्निट्यूड किती आहे 1. मॅग्निट्यूड ऑफ जे इज ऑल्सो 1 अँड अँगल बिटवीन देम इज किती. आय आणि जे याच्यातला अँगल किती आहे 90. बरोबर. आय इज इन दिस डायरेक्शन, इन एक्स डायरेक्शन, अँड जे इज इन अपवर्ड डायरेक्शन.
So angle between J and I is how much? 90. So sin of 90 is also 1. सगळं 1च आहे. फक्त एक राहिलं, ही डायरेक्शन कोणती आहे ती चेक करायची राहिली. मग 1 इंटू ही डायरेक्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? डायरेक्शन मला सांगा. I क्रॉस J कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? I क्रॉस J. I कडून J कडे फिंगर्स फिरवायचे. मी आता स्केलला सांगितलं तसं देते. कसा फिंगर्स फिरून दाखवा मला. आय जाय का ते रेड पेन कोण ठेवला तू? रेड कडून ब्ल्यू कडे चाललाय बरोबर फिंगर्स. पहिला कोणाकडून? आय पहिला आहे. आय कोण आहे मग? रेड आय नाहीच आहे. रेड आहे अपवर्ड जे आहे. अपवर्ड कोण असते? जे. मग तिकडून फिंगर नाही, रॉंग फिरवाली फिंगर्स. मग हा पहिलं याच्याकडे पाहिजे. आता तू वेक्टरच चेंज केले. हा हा बर ती बरोबर करते. हा कसे कसे दावा? तू पहिला फिंगर्स कोणाकडे आहेत? अपवर्ड कडे. मग जे कडे थोडीच ठेवायचे पहिला फिंगर्स. हा अशा बरोबर कळलं ना. आय टू जे. आता बरोबर फिरवली. पण थोडं या बाजूला घेतली तर आणखीन येईल. इकडे शिफ्ट केले की हँडला मुवमेंट आणखीन बरोबर होईल. आय टू जे. मग कसा आला? आउट ऑफ दी बोर्ड. बोर्ड राईटला करायचा. कॅमेरा राईटला करायचा. काय म्हणाल तू? काय पाहायचंय तुला? काय पाहायचं? हे बघायचंय. काय बघायचंय? चालू बोर्ड शिफ्ट करता येत नाही, कॅमेरा शिफ्ट करू शकतो. बा ठीक आहे. बा मग कसा? दिस इज आय बरोबर अँड दिस इज जे. मग आय क्रॉस जे. आय क्रॉस जे. मग फिंगर कशी आली? बाहेर आली. मग आउट ऑफ द बोर्ड येणारा कोण आहे? आउट ऑफ द बोर्ड येणारा डॉट म्हणतो आपण. पण हे एक्स ऍक्सिस आहे. दिस इज वाय ऍक्सिस. देन दिस ऍक्सिस इज झेड. सो झेड डायरेक्शन मधल्या व्हेक्टरला काय बोलणार आपण? के. झेड डायरेक्शन मधल्या 1च आला ना मॅग्निट्यूड. त्याचा मॅग्निट्यूड 1च आला तिथे कॅल्क्युलेट केला. झेड डायरेक्शन मधल्या 1 मॅग्निट्यूड वाल्या व्हेक्टरला काय बोलणार? 1 आला, मॅग्निट्यूड ऑलरेडी केला होता. आणि डायरेक्शन कशी? आय क्रॉस जे या बाजूला. मग डायरेक्शन काय आली? के. मग 1K म्हणजेच के बरोबर ना. मॅग्निट्यूड इज 1 अँड डायरेक्शन इज व्हॉट? के. 1K म्हणजेच के. मग असं आपण लिहितो काय? आय क्रॉस जे इज के. आपण काय बोलतो? आय क्रॉस जे इज व्हॉट? के. कळतंय? चलो मग जे क्रॉस के हे बघा, याची डायरेक्शन काय येते? कोणत्या डायरेक्शन मध्ये येते? हे पण 1च येणार, फक्त डायरेक्शन. जे आय आलाय बा. जे कडून फिंगर फिरून दाखवा मला. फिंगर फिरून दाखवा. जे कसा आहे? बा जे इज रेड पेन. चला सर्वजण करा, ऑनलाईन पण चेक करा. फक्त बघू नका, मी सांगतेल ट्राय करून बघा, नाहीतर येणार नाही. जे इज इन विच डायरेक्शन? अपवर्ड. बरोबर. ओके बरोबर आहे. जे इज इन अपवर्ड डायरेक्शन अँड के इज आउट ऑफ द बोर्ड. जे इज इन अपवर्ड डायरेक्शन, के इज आउट ऑफ द बोर्ड. मग कसा? तुम्हाला वाटते काय असा हँड सोपा आहे? कसा आहे तसा करून ठेवता तुम्ही, असं नाही करणार. जे टू के आहेत ना फिंगर, तुम्हाला जे सोपं आहे ते करता. हा आता हे मला डिफिकल्ट झाले, तुम्हाला सोपं होतं कारण मी या साईडला थांबलो. मग हे असा करायचा, असं नाही जमणार ना. बरोबर उलटा हँड. हे पाम कधी होता? अपवर्ड फेसिंग होता. मग कुणाकडून कुणाकडे आलता? के टू जे. मग हे जमन झालं. मला आय टू जे टू के फिरवायचे. जे टू के रेड पेन टू व्हाईट पेन. मला पामला असं फिरवायला लागेल, टर्न मारायचा. असा नाही जमला तर असा. कळतं ना? हे दुसरा, हे 2च ऑप्शन आहेत, बाकी आणखीन थर्ड ऑप्शन नाही. ऑनलाईन हे कळतंय का बा? फिंगर फिरवायला 2च ऑप्शन आहेत, फ्रॉम दिस टू दिस और दिस टू दिस. एक तर हा ऑप्शन पाम वर आहे आता, नाहीतर उलटा. हे पाम काय झाला? फेस सरफेस हँडचं फेस झाला माझ्या खाली. मग इकडून इकडं जे टू के. मग थंब इकडे झाला. जे टू के. थंब इज गोइंग टुवर्ड्स राईट हँड साइड. मग ही साइड कोण आहे? आय डायरेक्शन. मग जे क्रॉस के इज व्हॉट? आय. जे क्रॉस के इज आय. ठीक आहे. तुम्हाला सोपी मेथड पण सांगतो मी बा. चला राईटला याला वैष्णवी, लेफ्टला नाही बा. हे अंडरस्टँड झाला तर आनंद आहे. समजा नाही झाला तर मी तुम्हाला एक मेथड पण सांगतो, ट्रिक बा. असं लक्षात ठेवायचं. कसा? ऑनलाईन बा सगळे बा. आय जे के, आय जे
के असं लिहून ठेवा. आय क्रॉस जे के, जे क्रॉस के आय, के क्रॉस आय जे, आय क्रॉस जे के. कळलं कसं सायकल मध्ये फिरते असं. या दोघांचा क्रॉस हे येते, या दोघांचा क्रॉस हे येते, या दोघांचा क्रॉस हे येते, या दोघांचा क्रॉस हे येते. आणि उलटा करत गेला तर के क्रॉस जे मायनस आय, जे क्रॉस आय मायनस के, आय क्रॉस के मायनस जे, के क्रॉस जे मायनस आय. कळलं. चला आणखीन एक याच्यातले राहिला काय, आय जे झाला के भेटला, जे के झाला आय भेटला, के आय आता काय देणार जे ला, के क्रॉस आय इज इक्वल टू जे, के क्रॉस आय इज इक्वल टू जे. चला हे तिन्ही लिहून ठेवा. 1 2 3. हे लिहिला नसला तरी चालतं, याचं काही इम्पॉर्टन्स नाही. एक्सप्लेन करू मायनसचा. बर मायनसचं पहिलं मी लिहून देतो, पहिलं ट्रिक सांगतो मग एक्सप्लेन करतो. बा चला सर्व ऐका पहिला. चलो चलो चला चला केशव समोर बा, ऑनलाईन पण समोर बा सगळे. काय हे क्लिअर कसं लक्षात ठेवायचं, आय जे के आय जे के, परत एकदा लिहायचं आय क्रॉस जे के, जे क्रॉस के आय, के क्रॉस आय जे. आणि उलट्या ऑर्डर मध्ये असा के क्रॉस जे किती मायनस आय, जे के देत होता आय तर याच्या बरोबर उलटा केला तर मायनस आय भेटणार ना, उलट भेटणार. कळतंय. जे क्रॉस के ची डायरेक्शन काय होती आय, मग फिंगर उलट्या फिरवल्या, के क्रॉस जे केला तर काय भेटणार मायनस आहे. ते तर पहिलंच माहिती आहे ना तुम्हाला. हा मग इथं परत उलटा बघा, जे क्रॉस आहे काय भेटतंय, जे क्रॉस आहे मायनस के, आणि आय क्रॉस के, आय क्रॉस के मायनस जे. राईट ना. हे पण लिहून द्या, 3 पेअर्स आहे. त्यातला याच्यावर आपण थिंकिंग करू. तुम्ही याच्यासाठी फिंगर्स टर्न करा. आय क्रॉस के साठी फिंगर्स टर्न करून बघायचे का. आय क्रॉस के साठी फिंगर्स टर्न करा. चला चेक. पेंट करायचं पेंट करा, इमॅजिन करायचा डायरेक्ट तर इमॅजिन करा. आय क्रॉस के मायनस जे येते का बा, माझ्यासाठी करून दाखवा, बोर्ड साठी, नोटबुक साठी करू नका, माझ्यासाठी करा. माझा आय कसा आहे, बोर्डवरचा आय इकडे आहे, आणि के कसा आहे असा डॉट आहे बरोबर ना, के असा बाहेर येणारा डॉट, आणि आय कसा बोर्डवर असा आहे. बघा राईट. कसा कसा फिंगर्स दाखवायचे मला, म्हणून दाखवा, ते बरोबर आहे. श्रेष दाखवा, आय क्रॉस के फिंगर्स दाखवा मला. चला ऑनलाईन पण चेक करा. आय क्रॉस के फिंगर्स दाखवा मला, आय कडून के कडे. आय कडे आहेत का फिंगर्स पहिल्या तुझ्या, वेक्टर बरोबर पकडले ते, नाही वेक्टर कर बरोबर पहिला. मागे मग अगोदर वेक्टरच बरोबरच होते तुझे, वेक्टर हँड चुकीचा होता फक्त. एक मिनिट. हे वेक्टर बरोबर आहे. के आहे ब्ल्यू पेन, आणि हे कोण आहे ब्लॅक पेन आहे आय. फिंगर फिरव. नाही फिरण झालं. हा आता बरोबर करा, यायला आलं का डाऊनवर्ड याला. बा आदिती करा. वेक्टर तुझे टर्न व्हायले, तुझा हँड साठी कम्फर्टेबल जसं पाहिजे तशी वेक्टर करायला. वेक्टर फिक्स, वेक्टरला चेंज नाही करणार. हा आता बरोबर वेक्टर. मग तू रेड कडून नाही, पहिला फिंगर्स कोणाकडे पाहिजेत, आय कडे पाहिजेत. माझा हँडचा पाम ज्या बाजूला आहे त्याच्या उलटा फेस करा, बरोबर करायला कर टर्न त्याला. तसं नाही, ती करायला बरोबर. हा असं